नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा ऑनलाईन स्वयंच्या वेबसाईटवर आपण कशा पद्धतीने लॉग इन करून आपल्याला जी डी-बी-टी भेटते, ती डी-बी-टी आपल्या कुठल्या बँकेत रिसीव्ह झालेली आहे, हे काही विद्यार्थ्यांना माहीत नसते. तर ते आपण कशा पद्धतीने चेक करायचं आहे आपल्याला लॉग इन करून, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचे आहे आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला. ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या वेबसाईटला आपल्याला सिम्पली लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला बेसिक डिटेल दिलेली आहे, ती आपल्याला माहिती आहे. व्ह्यू फॉर्म, व्ह्यू डॉक्युमेंट. आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन असतो त्याचा फॉर्म आपल्याला बघायचा असेल तर या ठिकाणी बघू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला जे आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे ते बघण्यासाठी आपल्याला व्ह्यू डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट चेक करायचे आहे. या ठिकाणी आपण आपले डॉक्युमेंट जे आहे ते डाउनलोडसुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नो युअर डी-बी-टी स्टेटस आहे ऑप्शन. तर त्या ऑप्शन सिम्पली आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनला आपण जर बँक अकाउंट दुसरे दिलेले असणार आणि आपल्याला डी-बी-टी जी आहे ती दुसऱ्या अकाउंटला रिसीव्ह झालेली असेल, तर ते चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी आपले अकॅडमिक इयर सर्च करायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन आय-डी दिसेल, आपले फुल नेम दिसणार आणि आपला ॲप्लिकेशन केलेले वर्ष दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला सायकल जी आहे ती कुठली सायकल रिसीव्ह झालेली आहे ते त्याचं स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बेनिफिट हॅज बीन ट्रान्सफर टू युअर बँक अकाउंट नंबर. तर आपल्याला या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन करताना जरी दुसरा अकाउंट आपण दिलेला असेल अकाउंट नंबर आणि या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर दुसरा असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकतो की आपल्या कुठल्या बँक अकाउंटला आपली जी डी-बी-टी आहे ती रिसीव्ह झालेली आहे आणि कोणत्या तारखेला जी डी-बी-टी आहे ती रिसीव्ह झालेली आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो की आपली डी-बी-टी जी आहे ती कोणत्या बँक अकाउंटला आपल्याला रिसीव्ह झालेली आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.